जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्र हो, तुम्हाला सर्व योजनांचे पैसे कोणत्या खात्यामध्ये येत आहेत ही जर माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमची DBT बँक कोणती आहे ही एका मिनिटामध्ये तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता. त्यासाठी एक वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे. त्या वेबसाईटची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर पुढची प्रोसेस देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. हो, आता तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक कंझ्युमरचं ऑप्शन असेल, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल एक ऑप्शन असेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक पेज खुलून येईल. आता हो, या ठिकाणी तुम्हाला जे वरी 4 आडवे बाण दिलेले आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे आधार मॅपड स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, खाली तुमचा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP येऊन जाईल. ती OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे आणि तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावरती क्लिक करता मित्रांनो, तुम्हाला इथे सर्व काही माहिती मिळून जाईल. इथे तुम्हाला आधार नंबर दिला जाईल, मॅपड स्टेटस दिलं जाईल, पुढे लास्ट अपडेट केली डेट देखील दिली जाईल. त्यानंतर तुम्हाला खाली सर्वात शेवटी तुमचं बँकेचं नाव दिसेल, ज्या बँकेला तुमचं आधार सीडिंग हे इनेबल असेल आणि ते जी बँक असेल मित्रांनो, त्याच बँकेला तुमचे सर्व काही योजनांचे पैसे पडून जातील.